11. अहिंदूंचे हिंदूकरण अर्थात शुद्धी. नाशिक येथे राहण्याचा अवधी संपल्यानं सावरकरांना रत्नागिरीला परत जावं लागलं. पण रत्नागिरीत राहणं त्यावेळीही धोक्याचं असल्यामुळे सावरकर तेथून 2 मैलांवर असलेल्या शिरगाव या गावी श्री दामले यांच्या घरी राहावयास गेले. तिथे महाशिवरात्रीचे दिवशी फेब्रुवारी 1925 रोजी हिंदू संघटना आणि शुद्धी या विषयावर त्यांचे पहिले भाषण झाले. त्या छोट्याशा गावातही या भाषणाला 500 लोक उपस्थित होते. त्या भाषणात सावरकर म्हणाले, विलायतेत असे उत्सव होतात, पण ते करमणुकीसाठी. आपल्या इथे परमेश्वराचं नाव घेता घेता मनोरंजन करण्याची पद्धत आहे. आपल्या राष्ट्राचा गेल्या 2 सहस्त्र वर्षांचा इतिहास पाहिला तर आपल्या देशाला कीड लागल्याचे दिसून येते. पूर्वी सर्व आशियात मिळून हिंदूंची संख्या 60 कोटी होती. ती आज 25 कोटी झाली आहे. आणि गेल्या शिरगणतीच्या आकड्यांवरून तर हिंदूंची संख्या आणखी 20-25 लक्षांनी घटलेली दिसते. त्याचे कारण आपल्यामधील अनास्था आणि परधर्मीयांनी बाटवलेल्या आपल्या बांधवांना परत स्वधर्मात न घेण्याची प्रवृत्ती. खिलाफत चळवळीत हिंदूंनी आपली मान मुसलमानांच्या खांद्यावर ठेवली आणि मुसलमानांनी मलबारमधील मोपल्यांच्या बंडात ती मान सपशेल कापून काढली. सिंध सीमा प्रांतात त्यांनी शेकडो हिंदूंना बळानं बाटवलं. आणि हे सारे केव्हा घडले तर महात्माजींच्या नावावर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या दुंदुभी वाजत असताना. हिंदूंवर हे जे भयंकर प्रसंग ओढवले ते आपल्यावरच ओढवले आहेत असं समजून आपण त्यांना विसरू नका. हे सारेच लक्षात घेऊन अस्पृश्यता नष्ट करा आणि शुद्धीकडे वळा. हे सर्वांचे कर्तव्य आहे. अर्थात अस्पृश्यांनीही लक्षात ठेवावं की त्यांनी हिंदू धर्म सोडण्याच्या धमक्या देत बसू नये. ते गेले तरी काही हा 5 सहस्त्र वर्षे टिकलेला हिंदू धर्म नष्ट होणार नाही. म्हणून त्यांनीही धर्मांतराच्या धमक्या न देता कर्तव्य म्हणून हिंदू राहावे नि या धर्मातील दुष्ट रूढी नष्ट करण्याचा तरी प्रयत्न करावा.